श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आजच्या आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे हायपोथायरॉइडिझम मध्ये आपण डाएट कशा प्रकारे घ्यायचा आहे आणि आपला थायरॉइड आपण कशा प्रकारे रिव्हर्स करू शकतो हे सुद्धा आपण बघणार आहे. तर सगळ्यात अगोदर ह्याच्यावरची जी ट्रीटमेंट असते किंवा सिम्पटम्स असते किंवा माझी जी थायरॉइडची जर्नी आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये सगळं शेअर करेन. पण आजच्या व्हिडिओपुरतं मी फक्त डाएट कसा असला पाहिजे, आपण काय काय इन्क्लूड केलं पाहिजे एवढंच मी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तर आपल्याला लो कॅलरी, त्यानंतर प्रोटीन रिच, फायबर रिच आणि जे गुड क्वालिटी फॅट असतं असं आपल्याला डाएट घेतला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला चपाती, भाकरी आणि जे काही भात वगैरे असते ते प्रमाणातच घ्यायचं आहे, म्हणजे अगदी लो प्रमाणात घ्यायचं आहे. आणि जे काही फायबर्स असतील म्हणजे आपले भाज्या असतील, फळं असतील, हे जे आपल्याला जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रोटीन सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि फॅट सुद्धा घ्यायचं आहे. पण ते फॅट कसं असलं पाहिजे, तर चांगल्या प्रतीचं आपल्याला फॅट घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर सुरुवात करूया आपण कार्ब पासून. जर तुम्ही भात खात असाल तर आपल्याला प्रमाणात म्हणजे जर तुम्ही 2 वाटी भात खात असाल तर तुम्ही 1 वाटी भात खा. आणि जर तुम्ही 1 चपाती खात असाल तर त्याऐवजी 1 ते 1.5 फुलका खा, म्हणजे तेल न लावलेला. किंवा मीडियम साईजचं तुम्ही भाकरी खाऊ शकता. मल्टीग्रेन मीडियम साईजची 1 भाकरी खाऊ शकता. ज्वारी बाजरीची तुम्ही 1 मीडियम साईजची भाकरी खाऊ शकता. तर त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीन घेतलं पाहिजे आणि ते पण चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन घेतलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही भरपूर अशी डाळ घेऊ शकता, भरपूर असं उकडलेलं स्प्राउट घेऊ शकता, म्हणजे मोड आलेली कडधान्य. किंवा तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही उकडलेली अंडी सुद्धा खाऊ शकता, चिकन खाऊ शकता उकडलेलं, म्हणजे मसाला तेल वगैरे कमी असलेलं हे तुम्ही खाऊ शकता. मटन सूप खाऊ शकता. त्याचप्रमाणे जे व्हेज लोक आहेत त्यांनी भरपूर प्रमाणात सगळ्या डाळी खाल्ल्या पाहिजेत, मोड आलेली कडधान्य खाल्ली पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे तुम्ही सोयाबीन सुद्धा तुमच्या आहारात इन्क्लूड करा, याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्याचप्रमाणे तुम्ही चिया सीड आणि जे सूर्यफुलाच्या बिया असतात ते सुद्धा तुम्ही घेतल्या पाहिजेत. त्याच्यातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रतीचं प्रोटीन मिळू शकतं. त्याचप्रमाणे भाज्या आणि फळांमध्ये तुम्ही भरपूर असं सगळ्या भाज्या एकत्र करून तुम्ही सॅलड बनवू शकता. सॅलडच्या वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा युट्यूबवरती अवेलेबल आहे, ते बघून सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही फळं खाऊ शकता. केळ, ऍपल असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, तुमच्या भागामध्ये जे काही फळं तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणात फळं हे खाल्ली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला ओमेगा 3 पण घ्यायचा आहे. तर ओमेगा 3 कशातून आपल्याला मिळू शकतं, तर जवसामध्ये सुद्धा ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं. तर तुम्ही भाजून हे जवस ठेवायचं आहे आणि जेवणानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला चांगले चावून हे जवस खायचे आहेत. तर याच्यामधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं ओमेगा 3 मिळू शकतं. त्याचप्रमाणे जे समुद्रातले मासे आहेत, खारट पाण्यातले मासे आहेत, त्याच्यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं. त्याचप्रमाणे आयोडीनचं प्रमाण याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स मध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात ओमेगा 3 मिळतं. तर तुम्ही हे सगळे पदार्थ तुमच्या आहारात प्रामुख्याने तुम्ही इन्क्लूड केले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही चांगल्या प्रकारचं फॅट घेऊ शकता. तर चांगल्या प्रकारचं फॅट कशामध्ये असतं, तर तूप, ऑलिव्ह ऑइल आणि जे कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल, याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं तुम्हाला फॅट मिळू शकतं. याच्याने तुम्हाला कॅलरी सुद्धा चांगल्या मिळतात, ऊर्जा मिळते आणि त्याचप्रमाणे वजन सुद्धा कमी व्हायला तुम्हाला मदत होते. तर रिफाइंड ऑइल मध्ये काय होतं की आपल्याला तेवढ्या चांगल्या प्रतीचं आपल्याला फॅट मिळत नाही, म्हणून हे तुम्ही तूप, ऑलिव्ह ऑइल आणि जे नारळाचं तेल याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचं फॅट मिळू शकतं. आणखी एक गोष्ट, ओमेगा 3 जर तुम्हाला म्हणजे एवढे सगळे पदार्थ जर सफिशियंट होत नसेल तर ओमेगा 3च्या गोळ्या सुद्धा येतात, त्या सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या तरी चालतील. याच्यातून सुद्धा आपल्याला ओमेगा 3ची आपल्याला जी कमतरता आहे ते गोळ्यांमधून सुद्धा भरून काढता येते. त्याचप्रमाणे आपल्याला जंक फूड, पॅकेट फूड, मैद्याचे पदार्थ, बेकरीतले पदार्थ हे पूर्णपणे बंद करायचे आहेत. याच्याने काय होतं की आपले जे वजन वाढलेलं असतं ते कमी बिलकुल होत नाही, उलट वाढतच जातं. आणि अशा पदार्थांमध्ये म्हणजे
आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असतात. तर असे पदार्थ सुद्धा आपल्याला पूर्णपणे थांबवायचे आहेत. त्याचप्रमाणे कोल्ड ड्रिंक्स वगैरे सुद्धा तुम्ही हे घ्यायचे नाहीयेत. त्याचप्रमाणे आपल्याला साखर बंद करायची आहे. साखर म्हणजे गोड तुम्ही जे नॅचरल शुगर असते ते तुम्हाला फळातून किंवा जे डेट्स असतात म्हणजे खजूर असते ह्याच्यातून तुम्हाला नैसर्गिकरित्या साखर मिळते. त्याच्यामुळे बाहेर म्हणजे जे रिफाईंड शुगर वगैरे असते ही खाण्याची अजिबात गरज नाही. तुमच्याकडे जर ओरिजिनल मध वगैरे जे मिळत असेल ते सुद्धा तुम्ही म्हणजे कुठल्या पदार्थात गोड पदार्थामध्ये मिक्स करून खाल्ला तरी सुद्धा चालेल. किंवा चांगल्या प्रकारचा गुळ असेल सेंद्रिय गुळ वगैरे ते सुद्धा तुम्ही खाल्ला तरी चालेल. पण ह्याचं सुद्धा आपल्याला प्रमाण कमीच ठेवायचं आहे. सो साखर सुद्धा आपल्याला तुमच्या आहारातून बंद करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही डेअरी प्रोडक्ट सुद्धा आपल्या आहारातून बंद केलं पाहिजे. तुम्ही ताक दही थोड्याफार प्रमाणात खाऊ शकता का तर याच्यामध्ये प्रोबायोटिक आपण विरजण लावल्यामुळे प्रोबायोटिक तयार होत झालेलं असतं. तर ते खाल्लं तरी चालेल थोड्याफार प्रमाणात. पण जे दूध वगैरे आहे ते सुद्धा आपल्याला स्टॉप करायचं आहे, ते बंद करून टाकायचं आहे. तर जर तुम्हाला चहा वगैरे पिण्याची सवय असेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही नारळाचं दूध असेल किंवा बदामाचं दूध असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ते पिऊ शकता. आणि बदामाचं दूध नारळाचं दूध याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून जरी तुम्ही पिलं तरी सुद्धा तुमचं म्हणजे थायरॉइडसाठी चांगलं असतं. तर हे आता दूध कसं तयार करायचं तर मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात दूध. पण तुम्ही घरी फ्रेश अगदी कमी साहित्यात तुम्ही हे दूध बनवू शकता. म्हणजे फक्त भिजवलेले बदाम आणि पाणी मिक्स करून बारीक करायचं मिक्सरला आणि ते गाळून घ्यायचं आहे. झालं आपलं बदामाचं दूध तयार. 1 ते 2 दिवस फार फार तर 3 दिवस फ्रीजमध्ये आरामात हे टिकू शकतं. हे दूध तुम्ही वापरायचं आहे. किंवा नारळाचं दूध तर सगळ्यालाच माहिती आहे कसं काढायचं. जे नारळ मिक्सरला बारीक करायचं, थोडं पाणी घालायचं आणि त्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे. तर हे दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण आपलं जे गाईचं म्हशीचं जे दूध आहे ते तुम्हाला पूर्णपणे आता बंद करायचं. त्यानंतर तुम्ही लिंबू पाणी सुद्धा पिऊ शकता. लिंबू पाण्यानं काय होतं की तुमचं जे कॅलरीज आहे त्या सुद्धा बर्न व्हायला चालू होतात. त्याचप्रमाणे जे अँटीऑक्सिडंट आहे ते सुद्धा लिंबू पाण्यातून तुम्हाला मिळू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही सब्जा वगैरे सुद्धा लिंबू पाण्यामध्ये भिजवून घालून सुद्धा तुम्ही ते पिऊ शकता. किंवा चिया सीड वगैरे सुद्धा लिंबू पाण्यामध्ये भिजत घालून तुम्ही ते खाऊ शकता पिऊ शकता. ह्याच्यातून सुद्धा चांगल्या प्रमाणे तुम्हाला काय म्हणतात फायबर वगैरे चांगलं मिळून जाईल. त्याचप्रमाणे तुम्ही जेवणानंतर ग्रीन टी सुद्धा अवश्य घेतलं पाहिजे. ग्रीन टी तुम्ही मार्केटमध्ये जे मिळतं ते घेऊ शकता. नसेलच तर तुमच्याकडे गवती चहा, आलं, लिंबू, दालचिनी हे सुद्धा पाण्यामध्ये हे सगळं पदार्थ टाकून पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि ते सुद्धा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि आपल्याला चांगल्या प्रमाणात याचा आपल्याला शरीराला फायदा मिळतो. सो हे अशा प्रकारचं आपल्याला तुमच्या म्हणजे डाएट जे आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर डाएट बरोबरच आपल्याला योगा किंवा जिम तुमच्या जवळ जर अवेलेबल असेल तर तुम्ही जिम लावू शकता. कार्डिओ नंतर म्हणजे ज्या व्यायामातून तुमचा घाम निघेल, रनिंग वगैरे, कॅलरीज व्यवस्थित बर्न होतील असं आपल्याला वर्कआउट करायचं आहे. वर्कआउट आपल्याला स्किप करायचं नाहीये. तर तुम्ही एक तास 1.5 तास असं काय तुमचं जे असेल ते वर्कआउट तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणजे जे वर्कआउट बिलकुल आपल्याला स्किप करायचं नाही. आणि त्याचबरोबर चांगली ट्रीटमेंट घ्यायची आहे. जे काही डॉक्टरांनी जे काही गोळ्या वगैरे तुम्हाला सजेस्ट केल्या आहेत ते आपल्याला ह्या डाएट, योगा म्हणजे वर्कआउट, डाएट आणि ट्रीटमेंट ह्याच्या बरोबर तुम्ही जर व्यवस्थित हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं हायपोथायरॉइडिझम सुद्धा चांगल्या प्रकारे रिव्हर्स येतो. जे तुमचं वाढलेलं वजन असतं ते सुद्धा रिव्हर्स मध्ये यायला चालू होतं. ट्रीटमेंट काय आपल्याला म्हणजे जास्त दिवस नाही घ्यायची. जे काही आपली गोळी असेल ती फक्त आपल्याला रेग्युलर घ्यायची असते. ती व्यवस्थित जर तुम्ही 2 ते 3 महिन्याला व्यवस्थित थायरॉइड जर तुम्ही चेक करून त्याप्रमाणे डॉक्टरांकडून कमी जास्त पॉवरची जर गोळी खाल्ली आणि डाएट केला किंवा वर्कआउट केला त्याच्याबरोबर तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं थायरॉइड आहे ते रिव्हर्स येतं. त्याचबरोबर जे काही तुम्हाला डिप्रेशन आलेलं असतं किंवा वाढलेलं वजन असतं ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही
डाएट करू शकता. हे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर माझ्या थायरॉइडची जर्नी ऐकायची असेल तर ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. सो आजच्या पुरतं एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो आजच्या बाय.